उगाच कुठल्याही मेंढीला 2 पिल्लं झाली एक वेळेस म्हणून ती नारी सुवर्ण, उगाच कुठल्या तरी बाजारात जाऊन तुम्ही 2 पिल्लवाली मादी शोधत असताल असंही तुम्हाला नारी सुवर्ण मिळणार, कमी पैशात मिळते म्हणून ते नारी सुवर्ण आहे असंही मानायचं. 25 ते 30,000 रुपयापर्यंत असतात हे संस्थेमधले दर मी सांगतोय. नमस्कार. उत्कृष्ट मॅनेजमेंटमध्ये आणि योग्य जात जर आपल्याकडे असेल तर अशा प्रकारे आता आपल्या ह्या कप्प्यामध्ये आहेत फक्त 4 मेंढ्या आणि त्यांची टोटली 10 पिल्लं आहेत. कदाचित असं तुमच्या लक्षात यायचं नाही. चला मी तुम्हाला स्वतंत्र त्यांचे दूध पितानाचे व्हिडिओ आधी पहिल्यांदा बघूया आपण. तर मित्रांनो हे बघा, योग्य मॅनेजमेंट असेल, योग्य आहार त्यांना उपलब्ध असेल तर 2 ते 3 पिल्लं तर नारी सुवर्ण डेफिनेटली होतात आणि त्यांचं पालन पोषणही चांगलं होतं. बऱ्याचशा शेतकऱ्यांना कदाचित ह्याच्याविषयी शंका असेल की 2 पिल्लं कशी पोसली जातात, कशी मोठी होतात, काय खात्रीशीर आहे, त्यासाठीचा आजचा आपला हा खास व्हिडिओ आहे. मित्रांनो हे जे मी सांगतोय हे बिलकुलही माझ्या मनाचं नाही. आज एक पुस्तकाची थोडक्यात माहिती देतोय मी तुम्हाला, ते आहे नारी संस्थेचं. तर ह्याच्यामध्ये बघा, नारी सुवर्ण मेंढीपालन फायदे आणि संगोपन हे डिटेलमध्ये दिलेलं पुस्तक आहे. छोटंसं पुस्तक आहे. ह्याची किंमत 50 रुपये असते. हे मिळवण्याचे एकमेव ठिकाण दुसरीकडे कुठेही मिळत नाही, ते आहे नारी संस्थेत, जी की वडजल या ठिकाणी आहे. पुणे पंढरपूर हायवेमध्ये फलटणपासून अलीकड जर पुणे साईडने येणार असाल तर 8-10 किलोमीटर अलीकडच आहे, हायवेच्या कडेलाच आहे. नारी म्हणून मोठी संस्था आहे, त्यांच्याकडे मिळतं. मेन मी काय मुद्दे दाखवतो त्यातले ते नेहमी लक्षात ठेवा. बघा मित्रांनो, हे जे पुस्तक आहे, हे जी काय माहिती देतो ह्या पुस्तकातली ती आत्ता नोव्हेंबर 2016 मध्ये हे छापलेलं पुस्तक आहे. त्यामध्ये अजूनही संशोधन झालेली माहिती वेगळी असू शकते. काही ठळक मुद्दे दाखवतो. हे काय, याचे सर्व प्रकाशनाचे अधिकार हे संस्थेकडे आहेत. हे तर सर्वात पहिल्यांदा निमकर संस्थेचे सर्व बी निमकर साहेब यांनी 1970 मध्ये अशा प्रकारची मेंढी तयार करायची असा ग्रह घेतला. 1994 मध्ये आणि 98 अशा 4 वर्षाच्या कालावधीत त्यांनी काही ठराविक 13 नर आणि 102 माद्या पश्चिम बंगालमधून गरोळ या जातीच्या आणल्या आणि तिथून पुढे त्यांनी त्या प्रकारे काम केलं. काम करायचं मेन उद्देश होतं की 2 पिल्लं झाली पाहिजेत, दूध उत्पादन चांगलं राहिलं पाहिजे, दिसायला आपल्या डेक्कनीगत असलं पाहिजे, म्हणजे देशी दिसलं पाहिजे. मग आपल्याकडे जी आता अवेलेबल आहे ती नारी सुवर्ण मेंढ्यामध्ये बघा, गरोळ जातीचे प्रमाण जे की फक्त 10% आहे. गरोळ जात कुठली, ती एकदम कॉम्पॅक्ट जात असते. 12 ते 15 किलो वजन येतं, पण पिल्लं द्यायची क्षमता खूप उत्कृष्ट असते. तसेच तिचे नर 15 ते 17 किलो वजनाचेच असतात. डिटेलमध्ये या पुस्तकामध्ये तुम्हाला त्याविषयी माहिती दिलेलीच आहे. मग त्यामुळे तिचं फक्त 2 पिल्लाचं प्रमाण 10% किंवा त्यापेक्षाही कमी गरोळ या जातीचं फक्त त्याच्यामध्ये ठेवले, कारण साईज महत्त्वाची आहे. 60% दख्खनी, म्हणजे जी आमच्या भागातली लोकल देशी मेंढी ज्याला म्हणतो ती दख्खनी, आणि 30% माडगाळ विजापुरी. तसंच नारी कंपोजिटमध्ये मेंढीमध्ये इस्रायलच्या आवाशी ह्या दुधाळ मेंढीच्या जातीचा समावेश आहे. दूध उत्पादनासाठी इस्रायलची ही जी आवाशी मेंढी आहे, एकदम मोठी हेवी साईज असते, तिचंही काही प्रमाणात तिचं पण क्रॉस आहे. तर ती ही नारी कंपोजिटची ही जी मादी तयार झाली, तिला दूध चांगलं राहतं आणि पिल्लंही मजबूत होतात. 2-2 पिल्लं होतात. बघा, संस्थेचा सर्वसाधारण संस्थेचा जो रिसर्च आहे त्यांनी जे आत्तापर्यंत काम केलेलं आहे त्याच्यामध्ये एक सर्वसाधारण माहिती सांगतो की 10 मेंढ्यापासून प्रत्येक वेताला 16 ते 17 कोकरी मिळतात आणि दर 8 ते 10 महिन्याने आपल्याला एक वेत मिळतं. म्हणजे वेतातलं अंतर कमी, पिल्लांची संख्या जास्त आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जे की बऱ्याचशा लोकांना ह्याच्या किमतीबद्दल हे असतं, हो का, नारी सुवर्ण प्रौढ बालिंगे म्हणजे नर, नारी सुवर्ण प्रौढ बालिंगे 25 ते 30,000 रुपयापर्यंत असतात. हे संस्थेमधले दर मी सांगतोय. नारी सुवर्ण माद्या 20,000 किमतीस उपलब्ध आहेत. पण ही जी किंमत आहे मित्रांनो, ही लक्षात ठेवा 2 नोव्हेंबर 2016 तिथपर्यंतची आहे. त्याच्या नंतरच्या प्राईज वेगळ्या असू शकतात. त्यामुळे शक्य झालं तर नारी संस्थेमध्ये डेफिनेटली एक विजिट करा. गुणवत्तेच्या प्राण्याची किंमत ही थोडी जास्त असतेच. ती का असते हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला ह्याच्यात दिलेलं आहे. ज्या कुठल्या शेतकरी मित्राला आपल्या फार्मवरती विजिट करायचे आणि हे पुस्तक अवेलेबल करायचे
तर मला आधी 2 ते 3 दिवस सांगा, म्हणजे मी संस्थेतून विकत घेऊन कदाचित माझ्यापाशीही ठेवेल, किंवा शक्य झालं तर तुम्हीही संस्थेमधून विकत घेऊ शकता डिटेलमध्ये माहितीसाठी. लक्षात आलं, किंमत लक्षात आली. आणि हा जो डाटा आहे हा म्हणजे जात तयार करणं आपल्यासारख्या छोट्या मोठ्या शेतकऱ्याचं काम नाही. एखादा अनुभवी शेतकरी म्हणाल की हा आमच्याकडे पण 2-2 पिल्लं होतात, ती कधी होतात कधी नाहीत होत. आणि शेवटी काय आहे की विश्वास, डॉक्युमेंट ह्याच्याशिवाय कशावरच नसतो. NGO आहे, सेमी गव्हर्नमेंट मानू शकता, 30-40 वर्षाचं काम आहे. त्यामुळं उगाच कुठल्याही मेंढीला 2 पिल्लं झाली एक वेळेस म्हणून ती नारी सुवर्ण होत नाही. उगाच कुठल्या तरी बाजारात जाऊन तुम्ही 2 पिल्लवाली मादी शोधत असताल, असंही तुम्हाला नारी सुवर्ण मिळणार नाही. आणि उगाच कमी पैशात मिळतंय म्हणून ते नारी सुवर्ण आहे असंही मानायचं नाही. लक्षात आलं बाकीच्या गोष्टी जसं तुम्हाला दाखवलं. मित्रांनो, अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, ही नेहमी लक्षात ठेवा. नारी सुवर्ण आहे, 2-3 पिल्लं व्हायची क्षमता डेफिनेटली आहे, पण ह्याच्यामुळे तुमची सर्व पिल्लं वजनदार होतील. फक्त जात नारी सुवर्ण आहे म्हणून तुम्हाला वजनवाढीची चांगल्या वजनाची पिल्लं मिळतील, कुठल्याही जातीचं डेफिनेशन असं नाही. तर त्या सगळ्या गोष्टी आपल्या मॅनेजमेंटवरती येतात. तर योग्य मॅनेजमेंट असलं पाहिजे, योग्य जात असली पाहिजे, तर अशासारखे रिझल्ट डेफिनेटली मिळतात. अधिक माहितीसाठी ज्या कोणाला शेतकऱ्याला ह्याच्याविषयी जास्तीची माहिती पाहिजे, स्क्रीनवरती नंबर दिला आहे, त्याच्यावरती कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता. धन्यवाद.